बघा, तुमच्या गणित विषयामध्ये चौथीला शिष्यवृत्ती परीक्षेला असे प्रश्न येणार आहेत. पहा, 8, 2, 6 हे अंक वापरून 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल ना, अंक तर 3 दिलेत आणि तुम्हाला 5 अंकी संख्या तयार करायला सांगितली आहे, ती पण लहानात लहान संख्या तयार करायची आहे. काय घाबरून जायचं, तुम्हाला नियम सांगतो. याचा नियम असा आहे, जेव्हा इथे बघा 5 अंकी लहानात लहान संख्या सांगितली आहे ना, 5 अंकी, मग अशा वेळेला काय करायचं, याच्यामध्ये 8, 2 आणि 6 यामध्ये लहान अंक जो लहान आहे तो 2 वेळा घ्यायचा. इथे 3 अंक आहेत म्हणजे 5 अंकाला किती कमी पडले, 2, बरोबर आहे का नाही. मग आपण काय करायचं, ह्यातला जो लहान अंक आहे तो 2 वेळा घ्यायचा, बरोबर आहे. मग आपण 2 वेळा घेतल्यानंतर आपण संख्या मांडू. 8, 2, परत 2 वेळा घ्यायचं, 2, 2 आणि मग 6. आता 5 अंकी संख्या तयार करायला काय अडचण आहे का? जी याच्यातली संख्या लहान होती 2 म्हणून मी इथे 2 वेळा मध्ये मांडली किंवा कुठेही मांडू द्या. आता लहान अंकी संख्या तयार करताना सुरुवात कुठून करायची, लहान अंकापासून. चला, यातला कोणताही घ्या, 2, 2, 2, बरोबर आहे. त्यानंतर काय येणार, 6, त्याच्यानंतर 8, एकक दशक शतक हजार 10,000. बघा, 22,268 22,268 ही 5 अंकी संख्या आणि लहानात लहान तयार झाली का नाही. नियम काय आहे, लहानात लहान संख्या विचारल्यावर दिलेल्या अंकात संख्यामधली लहान अंक 2 वेळा घ्यायचा. 6 अंकी करा म्हणलं असतं तर या लहान अंक 3 वेळा घेतला असता. 3 अंक आहेत, 3 कमी पडतात, अजून 3 वेळा लहान अंक घेतला असता. अशा प्रकारे करायचं, घाबरून जायचं नाही. नाहीतर शून्य वगैरे वाढवत बसायला कुठेतरी, शून्य वाढवायचा नाही, हा नेम लक्षात ठेवायचा. लहान अंक 2 वेळा घ्यायचा. आलं लक्षात.